खरीपाचा हंगाम सुरू झाला असून शेतकऱ्यांनी आता पेरणी आणि लागवडीची तयारी सुरू केली आहे. अनेक शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व मशागतीची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. त्यामुळे आता बियाणे खरेदी सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांकडून कापूस आणि सोयाबीनच्या बियाण्यांची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. दरम्यान कापसाच्या बियाण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फसवणूकही शेतकऱ्यांची होताना दिसते. गुजरात आणि आंध्र प्रदेशमधून महाराष्ट्रात छुप्या मार्गाने बोगस बियाण्यांची आयात होते. या आयातीवर पायबंद ठेवण्यासाठी सरकारकडून काळजी घेतली जाते. पण राज्यांतर्गतही खाजगी कंपन्या कापूस बियाण्यांची किमती वाढवून लावत असल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते. किती आहेत कापसाचे दर? केंद्र सरकारकडून कापसाच्या बियाण्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दर निश्चित करण्यात येतात. त्यामध्ये BG1 वाणासाठी 635 रुपये प्रति पॅकेट आणि BG2 वाणासाठी 864 रुपये प्रति पॅकेट एवढा दर निश्चित करण्यात आला आहे. यापेक्षा जास्त दराने कापसाच्या बियाण्यांची विक्री होत असल्यास शेतकरी थेट कृषी विभागाकडे या संदर्भात तक्रार करू शकतात. कृषी सहाय्यकांच्या निगराणीखाली होणार आहे विक्री. बोगस बियाणे आणि बियाण्यांच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी विभागाकडून पावले उचलली जात असून कृषी सेवा केंद्रावर एका कृषी सहाय्यकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. या कृषी सहाय्यकांच्या निगराणीखाली बियाण्यांची विक्री केली जाणार आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांनी ठराविक किमतीपेक्षा जास्त किंमत देऊन कापसाच्या बियाण्यांची खरेदी केली आहे अशा शेतकऱ्यांनी तक्रार केली तर संबंधित कृषी सेवा केंद्रावर कारवाई केली जाणार असून शेतकऱ्यांचे अतिरिक्त पैसे परत मिळण्यासाठी मदत होऊ शकते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे की BG1 ह्या वाणासाठी 635 रुपये प्रति पॅकेटने विक्री होणार आहेत व BG2 हे जे वाण आहेत याचे 864 रुपये प्रति पॅकेटने विकणार आहेत. शेतकऱ्यांनी बियाण्याची खरेदी करताना हे दर लक्षात नक्की ठेवावे. जर जास्त किमतीत आपल्याला बियाणे भेटत असेल तर ते खरेदी करू नये व त्याविषयी आपण कृषी कार्यालयाकडे तक्रार देखील करू शकतो. तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ व शेतकऱ्यांसंदर्भाच्या व आपल्या सरकारच्या नवनवीन योजनेसंदर्भाची माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया अशाच माहितीपूर्ण एखाद्या व्हिडिओमध्ये.